डीजीपी अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल. ऑफिसमध्ये अश्लील चाळे, मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश. बड्या अधिकाऱ्यांचे हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत असताना आता कर्नाटकात पुन्हा एकदा कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कुठलाही राजकारणी नसून चक्क डीजीपी दर्जाचे IPS अधिकारी डॉक्टर रामचंद्र राव यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात येतोय. महिलेसोबत आक्षेपार्ह वर्तन करतानाचा त्यांचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून हा व्हिडिओ डीजीपी कार्यालयातच चित्रित झाल्याचा आरोप आहे. या घटनेनं सोशल मीडियात आणि कर्नाटकात खळबळ उडालेली असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दखल घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हटलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयीन वेळेत आणि कर्तव्यावर असताना डॉक्टर रामचंद्र राव यांनी महिलांसोबत अनुचित वर्तन केल्याचा व्हिडिओ दिसत असल्याचा दावा केला जातो आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कपड्यांमध्ये महिला कार्यालयात आल्यानंतर त्यांना मिठी मारणे, चुंबन घेणे असे प्रकार कथितरित्या या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ गुप्त कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलाच्या शिस्तीवर, प्रतिष्ठेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित महिलांवर कोणतीही जबरदस्ती झाल्याचा आरोप नसला तरी कार्यालयीन वेळेत पोलीस गणवेशात अशा प्रकारचे वर्तन केल्याबद्दल तीव्र टीका होते आहे. सध्या डॉक्टर रामचंद्र राव हे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे DGP म्हणून कार्यरत आहेत. मात्र या कथित व्हिडिओ प्रकरणाची दखल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्याबाबत मुख्यमंत्री नाराज असल्याचं समजत आहे. दरम्यान या प्रकरणी राज्य सरकार कोणती कारवाई करणार, चौकशीचे आदेश दिले जाणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कर्नाटक.